शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण चंदन लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। सिन्नर तालुक्यातील राम सुरसे यांनी आपल्या 2.5 एकरात 350 चंदन झाडांची लागवड केली आहे। चंदन लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की चंदनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, लाल चंदन आणि पांढर चंदन। पांढर चंदन हे साधारणतः 12 ते 15 वर्षानंतर कटिंगला येतं। लाल चंदनाचा कटिंग कालावधी हा जास्ती असल्यामुळे शेतकरी पांढऱ्या चंदनाला पसंती दाखवतात। चंदन झाडाला सोन्याचा भाव असल्याने याची चोरी पण मोठ्या प्रमाणावर होते, पण यावरती उपाय म्हणून ते सांगतात की आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली आहे, त्यामुळे आपण CCTV लावू शकतो, ड्रोन कॅमेरे लावू शकतो। त्याचबरोबर प्रत्येक चंदनाच्या झाडाला मायक्रोचिप देखील बसवू शकतो आणि याच्या माध्यमातून 100% चंदन चोरीवर नियंत्रण करू शकतो। 1 किलो चंदनाला सध्या मार्केटमध्ये 6 ते 7 हजार रुपये भाव आहे आणि भविष्यातही हा दर वाढतच जाईल असं यांचं मत आहे। चंदन लागवडीसाठी कोणत्याही गव्हर्नमेंट परवान्याची आवश्यकता नाहीये। फक्त ज्या वर्षी आपण आपल्या शेतात चंदन लागवड करू त्याच वर्षी तुमच्या सातबाऱ्यावर याची नोंद करून घ्यायची। एकदा का तुमच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद झाली की भविष्यात पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही। चंदन लागवडीत साधारणतः अंतर हे 13 बाय 10 एवढं ठेवलं जातं। चंदन लागवडीत अंतर हे जास्तीत जास्त असावं असं ते सांगतात, कारण चंदनाची वाढ चांगली झाली पाहिजे, तसेच प्रत्येक झाडाचं प्रकाश संश्लेषण सहजरित्या झालं पाहिजे। चंदन लागवडीत फक्त चंदन झाडच नाही तर त्याच्या आजूबाजूला आपण कोणती झाडांची लागवड करतोय हेही खूप महत्त्वाचं आहे, कारण चंदन हे परजीवी झाड आहे। हे दुसऱ्या झाडापासून अन्नद्रव्य शोषून घेते आणि स्वतःची वाढ करत असतं। त्यामुळे तुम्ही लिंब, आंबा, शेवगा या प्रकारची कोणतीही झाडं याच्यामध्ये लावू शकता। 15 वर्षांमध्ये चंदनाची योग्य वाढ झाली तर एका झाडापासून 10 किलो चंदन आपण घेऊ शकतो, म्हणजेच एक झाड तुम्हाला 60,000 रुपये कमवून देऊ शकतं। सुरसे यांनी आपल्या शेतात 350 चंदनाच्या झाडांची लागवड केली, त्यामुळे जेव्हा संपूर्ण झाडांची हार्वेस्टिंग होईल तेव्हा 2 कोटी 10 लाख एवढं उत्पन्न होईल असा त्यांचा विश्वास आहे। तर शेतकरी बंधूंनो, ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशोगाथा पाहण्यासाठी आताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर आमच्या Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करा।